शरीर असे दीर्घ 3 श्वास घ्या. 3 श्वास घेताना आपलं शरीर एकदम रिलॅक्स झालं पाहिजे, सैल झालं पाहिजे. खांदा, पाठ, चेहरा सगळं मोकळं होऊ द्या आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. आता आपले लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा आणि एक हात हृदयावर ठेवा. कल्पना करा, आपल्या हृदयात एक सुंदर सोनेरी प्रकाश उजळत आहे. श्वासासोबत तो प्रकाश वाढत आहे आणि संपूर्ण शरीरात तो पसरत आहे. हा प्रकाश म्हणजे आभार. आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या शरीरासाठी आभारी आहे, कारण ते माझ्यासाठी दररोज काम करतं. मी माझ्या श्वासासाठी आभारी आहे, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. मी माझ्या हृदयासाठी आभारी आहे, कारण ते मला प्रेम करायला शिकवतं, भावना व्यक्त करतं ते. मी माझ्या चुका, माझं वाढणं, माझा संघर्ष यासाठीही आभारी आहे, कारण त्यामुळे मी शिकले. मी स्वतःसाठी आभारी आहे, मी जशी आहे तशी छान आहे, सुंदर आहे. आता त्या लोकांना आठवा ज्यांनी तुमच्या जीवनात प्रेम दिलाय, आधार दिलाय. आई वडिलांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी प्रेमाने वाढवलं, चांगले संस्कार दिले. मित्रांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी मला समजून घेतलं, मदत केली. गुरूंबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी चांगलं जीवन जगण्यास शिकवलं. नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी ज्यांनी मला काही न सांगता आशीर्वाद दिले, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आभारी आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यांचे योगदान माझ्यासाठी अनमोल आहे. मी माझ्या आठवणींसाठी आभारी आहे, कारण त्यांनी मला हसवलं, रडवलं आणि खूप काही शिकवलं. मी माझ्या जीवनातील कठीण काळासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी अजून मजबूत झाले आणि आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन चांगला झाला. मी येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे, कारण तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करत आहे. मनातल्या मनात मनापासून म्हणा, माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. त्या उगवत्या सूर्यासाठी, त्या थंड वाऱ्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, मातीचा गंध, झाडांची सावली, या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे, कारण निसर्ग आहे म्हणून माझं जीवन आहे, आपलं जीवन आहे. आता कल्पना करा, या आभाराच्या ऊर्जेचा एक प्रकाश तुमच्या हृदयातून निघतोय, हळूहळू पसरतोय तुमच्या घरात, समाजात, देशात आणि संपूर्ण पृथ्वी तलावर. तो सर्वांपर्यंत पोचतोय आणि तो सगळ्यांना गवसतोय. हळूहळू परत या. आपल्या हालचालींकडे लक्ष द्या, आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. एक हलकस स्मित हास्य करा आणि मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी या क्षणासाठी आभारी आहे. मला जे काही मिळालं आहे त्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे. परमात्म्याचे, ब्रह्मांडाचे मी मनापासून आभारी आहे. थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स.
चला आता हळूहळू डोळे उघडा. खूप खूप थँक्यू या सुंदर ध्यानात सहभागी झाल्याबद्दल. आणि हे तुम्हाला खरंच तुमच्या अंतरंगातून खरी खरी कृतज्ञता जागवायला मदत करणार आहे. हळूहळू जशी जशी तुमची प्रॅक्टिस होत जाईल तस तसं तुम्हाला ते जाणवणार आहे की पहिल्यांदा मी जे मेडिटेशन करत होते आणि आता एक 8-10 दिवसांनी मी जे मेडिटेशन करतोय त्याच्यामध्ये किती फरक आहे. तो फरक तुमचा तुम्हालाच लक्षात येणार आहे. तर हे करत राहायचं आहे. चला तर मग आजचा सेशन सुरू करूया. कॅमेरा ऑन करते. नमस्कार. कसं वाटतंय? छान वाटतंय? चला तर हे खूपच एकदम मन शांत होतं मॅम. शांत होतंय ना? एकदम एकदम रिलॅक्स वाटतं एकदमच. येस. कारण ह्याला काही जास्त वेळ नाही लागत. 5 मिनिटं लागतात आपल्याला, 5-7 मिनिटं. तर ते तुम्ही कधीही करू शकता. आता क्लास आपला यावेळेस आहे म्हणून हे घेते मी. आता हे जनरल मी लिहिलेलं आहे. तर मी आता उद्यापासून जे आपलं आहे की हेल्थ आहे, बाकी आपलं काम आहे, तर त्याचे मेडिटेशन मी उद्यापासून घेईन. प्रत्येक मी वेग सकाळी पण करते उठल्या उठल्या आणि अरे वा, रात्री झोपायच्या आधी पण करते. करताय का? ओके, हो, गुड. चालू खूप छान, केलं. खूप हो, छान. त्यामुळे तुम्हाला थँक्यू. आता ते फरक जाणवेल आपोआप मॅम, की आधी इथं काय चाललं होतं आणि आता कसं थोडंसं शांत वाटतंय किंवा शांत. हो, येस. क्लॅरिटी येतेय की बाबा आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, हे करेक्ट. पण लक्षात येतंय. चालेल. चला तर मग आजचा आपला पहिला दिवस आहे वरदानांची मोजदाद करा. वरदान म्हणजे काय? की जे आपल्याला त्या वरच्याकडून मिळालेलं आहेत ना, ते दान आहे ना, त्याला वरदान म्हणायचं. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, ऑलरेडी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्याला वरदान म्हणायचं. तर ह्या वरदानांची मोजदाद आपल्याला रोज करायची. आता तुम्ही म्हणाल, बापरे, रोज कसं करणार? मी रोज काय वरदान लिहिणार? किंवा रोज किती गोष्टींसाठी वरदान लिहायचे किंवा कसे लिहायचे? तर ह्या अभ्यासामुळे आपल्याला कळणार आहे. जेव्हा तुम्ही हे वरदान लिहायला लागाल, तर तुम्हालाच आपोआप हे आठवत जाणार आहे. कारण आता तुम्हाला त्या पद्धतीने माइंडला तुम्ही ट्रेनच केलं नाही किंवा सांगितलंच नाहीये की ते पहा म्हणून. म्हणून ते बघत नाहीये. पण जेव्हा तुम्ही माइंडला सांगाल की तुला आज वरदान लिहायचे आहेत, तर आपोआप ते बघायला लागतं. मग अच्छा, मी आज काय लिहू शकते? मग मी आज काय लिहू शकते? मग आज मी काय लिहू शकते? आपल्याला इथं मग लेसन वाईज वरदान लिहित जायचं आहे. तर हे मी जे तयार केलेलं आहे ते फॉर एक्झाम्पल मी केलेले आहेत माझ्यासाठीचे वरदान. तर ते तुम्ही तुमच्यासाठी त्या पद्धतीने रिलेट करून तुम्हाला ते लिहायचे आहेत. तर मी व्हॉट्सॲपवरती वरदान आणि अभ्यास पाठवणार तर आहेच. ते तुम्हाला वाचायचंय आणि तुमच्या आयुष्यामधले जे तुमच्या प्रमाणे जे वरदान आहे ते तुम्ही लिहायचे. जे वरदान लिहिले ते माझे आहेत, कारण आपले आपले वरदान लिहायचे. आपल्याला जे मिळालं ते आपण लिहायचंय. मला जे मिळालेलं आहे ते मी पाठवणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे. मी फॉर एक्झाम्पल साठी पाठवते म्हणजे तुम्हाला आयडिया यावी की वरदान कसे लिहायचे. त्यासाठी मी पाठवणार आहे. कारण आत्ता आपल्याला लगेच वरदान जर मी लिहा म्हटलं तर तुम्हाला काहीही आठवणार नाहीये किंवा कळणारच नाहीये की कसे लिहायचे. तर आजचा पहिला दिवस आहे. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. मला मिळालेल्या वरदानांची मी जेव्हा मोजदाद करायला लागले, तेव्हा माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. नेल्सन जे आहेत त्यांनी हे लिहिलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपण काय म्हणतो, आता इथं म्हणले वरदानांची मोजदाद करा, पण आपण ऍक्च्युली काय म्हणतो कुणालाही सांगताना, की नको त्या गोष्टीकडे कशाला बघते, आधी तुझ्याकडे जे आहे ते बघ ना तू. हे आपण साधं वाक्य बोलतो. पण आपल्याकडे जे आहे ते बघ म्हणजे नेमकं काय? तेच म्हणजे वरदान. की तुम्हाला जे मिळालेलं आहे म्हणजे तुम्ही
पुढं काय मिळेल, कसं होईल, काय होईल ह्याकडे बघण्यापेक्षा आत्ता जे आहे त्याकडे बघा. म्हणजे हे जेव्हा वरदानांची आपण मोजदाद करायला लागतो तर आपल्याला वर्तमान काळात राहण्याचं स्किल तयार होतं आपल्या आतमध्ये. आणि वर्तमान काळात राहण्याचं स्किल आपल्यामध्ये येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे जे माइंड आहे, ही जी बॉडी आहे, ही बॉडी कशी आहे, नेहमी वर्तमानात राहते. ती काही भविष्यात इकडं जात नाही. पण हे जे माइंड आहे, हे नेहमी इकडं तिकडं फिरत असतं. कधी भूतकाळात जातं, कधी भविष्य काळात जातं. ते जास्त करून वर्तमान काळात राहतच नाही. आणि ते जसं जातंय तसंही करतं. मग जर हे वर्तमानात राहत नाही आणि हे वर्तमान काळात आहे, तर मग ते बॅलन्स होणार कसं? तर ह्याला पण वर्तमान काळात ह्याच्याबरोबर राहायला आपण शिकवलं पाहिजे किंवा ते स्किल आपण डेव्हलप केलं पाहिजे. ह्याला सांगितलं पाहिजे की तुला वर्तमानात राहायचं आहे, म्हणजे तुला आत्ता जे काही मिळालेलं आहे त्याकडे तुला बघायचं आहे. त्याबद्दल तुला थँक्यू म्हणायचंय, त्याबद्दल तुला प्रेम व्यक्त करायचंय. तर ह्यासाठी आपल्याला हे वरदानांची मोजदाद करायची. मग ही जेव्हा वरदानांची आपण मोजदाद करायला लागतो तर आपोआप आपल्याला, कारण आपण चिंता काळजी कशासाठी करतो की पुढचं कसं होईल, मग असं होईल का, मग तसं होईल का. तेच आपण जर बंद केलं नाही, आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याच्यातच आपण एन्जॉय करायला लागलो, चांगलं म्हणायला लागलो त्याला, तर आपोआप आपल्या आतमध्ये सिक्रेट होतात पॉझिटिव्ह थिंकिंगचे हार्मोन्स. आणि तिथून आपलं खरं पॉझिटिव्ह थिंकिंग स्टार्ट होतं. ऍक्च्युली सगळे म्हणतात आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, पण करायचं कसं, ते सवयीत कसं आणायचं किंवा त्याच्यासाठी काय मेथड आहेत, हे आपल्याला नाही कोणी सांगत. फक्त सांगतं की नाही पॉझिटिव्ह तुला विचार करायला पाहिजे. करायचं कसं? तर ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे वरदानांची मोजदाद करणं. अजून 2-3 मेथड आहेत अशा. एक तर आहे मग तुम्ही मिरर मध्ये बघून तुमच्यामध्ये जे आहे त्याबद्दल थँक्यू म्हणणं, त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं, ते पण आहे. किंवा जे आपले 5 सेन्स आहेत त्या 5 सेन्सना जास्त करून जागृत ठेवणं. म्हणजे आता जर तुम्ही काय बघत असाल तर तुमचं माइंड कुठंतरी चाललंय, जास्त विचार होत आहेत, तर पटकन त्याला ऍक्शन मध्ये आणायचं. ऍक्शन मध्ये आणायचं म्हणजे काय की 5 सेन्सचा उपयोग करायचा. की काहीतरी बघा छान, काहीतरी खा, काहीतरी हाताला मग हे करा, म्हणजे काहीतरी यूज करा हाताचा, त्वचेला स्पर्श करा, कानाने ऐका काहीतरी, डोळ्यांनी पहा, तोंडाने खा. हे हे 5 सेन्स यूज करायचे त्यावेळेस पण तुम्ही वर्तमान काळात राहता. आणि जेव्हा आपण 5 सेन्सचा उपयोग करतो तेव्हा आपण वर्तमानात काळात असतो. आणि जेव्हा ते सेन्स करत नाही मग हे फक्त चालू राहतं. तर हे चालू राहतं, हे काय आहे हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. ह्याला आपण काय म्हणतो, सिक्स सेन्स म्हणतो ना. सिक्स सेन्स कुठला आहे, हाय. मग आपण काही काही म्हणतो अरे त्याला तर किती चांगलं सिक्स सेन्स असल्यासारखं आहे, त्याला तर लगेच पुढचं कळतं, त्याला कसं पटकन लक्षात येतं पुढं काय बोलायचं, पुढं काय करायचं. म्हणजे ते काय आहे, तो पण सिक्स सेन्स आहे. त्याला आपण सिक्स सेन्स नाव दिलेलं आहे. पण ते सिक्स सेन्स आपण नॉर्मली 5 सेन्स बरोबर त्याचा उपयोग करत नाही. तुम्ही जेव्हा 5 सेन्स बरोबर त्याला जोडाल तर ते अजून ऍक्टिव्ह होतं, अजून तुम्हाला ते चांगलं दाखवतं, चांगलं दिसायला मदत करतं किंवा चांगले विचार आपोआप यायला लागतात त्याच्या. तर आपला सिक्स सेन्स काय आहे, माइंड. तर त्या सिक्स सेन्सला पण आपल्याला त्याच्यात आणायचं आहे. तेव्हा तुम्ही त्या वर्तमान काळाचं स्किल तुम्ही शिकू शकता. तर हे 3-4 मेथड आहेत वर्तमान काळात राहायचे. तर आपल्याला ही मेथड इथं लेखिकेने सांगितलेली आहे, ती आहे वरदानांची मोजदाद करा. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची जेव्हा तुम्ही मोजदाद कराल तर तुम्हाला पटकन लक्षात येणार नाही की नेमकं काय मोजायचं किंवा कसं मोजायचं. पण जेव्हा तुम्ही ते सुरू कराल आणि माइंडला सांगाल तर ही सगळ्यात शक्तिशाली कृती आहे
वरदानांची मोजदाद कर. मग तुमच्याकडे आत्ता भलेही ती गोष्ट कमी असेल, पण जितकी काही आहे त्याच्यात तुमचं चाललंय ना, 2 वेळचं जेवण मिळतंय ना तुम्हाला, तुमच्याकडे चांगले कपडे आहेत ना, हे आपोआप माइंड बघायला लागतं. तर जे काही तुमच्याजवळ आहे, त्याबद्दल तुम्हाला आभार व्यक्त करता आला पाहिजे. तुम्हाला पुढं चांगला पैसा पाहिजे, भरपूर पैसा पाहिजे, पण आत्ताचा जो पैसा आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात का? मग तुम्ही प्रत्येक वेळेस काय निगेटिव्ह बोलताय? नाही ना, मला त्या ट्रिपला जायचंय, पण माझ्याकडे पैसाच नाही. आता हे बिल आलं, मग मी कसं भरू? हे जे आहे ना, ही पैशाबद्दलची निगेटिव्हिटी जाते. किंवा एखादी वस्तू आणली आपण. एखादी वस्तू आणली तर काय? जेव्हा आणली ती ठीक आहे, चांगली चालली, तर मग थोडी बंद पडली, तर मग परत त्याला निगेटिव्हिटी देतो आपण. उगाचच घेतली, ह्यांना मी म्हणत होते नको घ्यायला, ह्यांनी घ्यायला लावली. हे परत आपण सुरू करतो. हे का होतं? एक तर त्या पैशाबद्दल तुमच्याकडे कृतज्ञता नाही किंवा तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमुळं आपल्याला निगेटिव्हिटी येत असते. ते आपल्याही लक्षात येत नाही, कारण हे आपण लहानपणापासून चालत आलेलं आहे, हे माइंड आपलं तसंच. त्याला आपण बदलू शकतो हेच आपल्याला माहित नाही. पण आपण आता ते शिकणार आहोत की त्याला आपण बदलू शकतो. तर आत्ता भलेही तुमच्याकडे कमी असेल, तरी सुद्धा त्या गोष्टीबद्दल तुम्हाला मनापासून कृतज्ञता ही आलीच पाहिजे. आता काल जे आपण इच्छा लिहिलेल्या आहेत, त्याला मी तुम्हाला काहीच करायला सांगितलं नाही आता. का नाही सांगितलं? फक्त लिहायला सांगितलं. का फक्त लिहायच्या आहेत? फक्त लिहायचे यासाठी आहेत की तुम्हाला त्या व्यक्त करता यायला पाहिजे म्हणून फक्त लिहायच्या आहेत. पण ते ऍक्च्युली काम कधी करणार आहेत? जेव्हा हे 10 लेसन होतील आणि तुमच्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत, त्याबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला लागाल, तर तुमच्या पुढच्या ज्या इच्छा आहेत, त्याच्यासाठी मग जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत कृतज्ञता व्यक्त करायला लागू, तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. त्यामुळे फक्त मी काल तुम्हाला लिहायला सांगितले, त्याच्यावर आता तुम्हाला काहीही करायचं नाही. करायचे आपल्याला 10 लेसन झाल्यानंतर. पण आता ह्यासाठीही लिहायच्या आहेत त्या, की तुम्हाला कमीत कमी हे लक्षात तरी आलं पाहिजे, की आपल्या इच्छा काय आहेत. त्याच्यासाठी त्या लिहायच्या आहेत. तर त्या लिहिल्यानंतर त्याच्यावरती काम तुम्हाला नंतर करायचंय. मग आत्ताचे जे आपले रिलेशनशिप आहेत, आत्ताचा जो पैसा आहे, आत्ताचं जे काम आहे, आत्ताची जी हेल्थ आहे आपली, त्या सगळ्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आणि ती मनापासून आली पाहिजे. हे तर झालं आपल्या स्वतःसाठी. मग बाकीचं कुणी मदत केली आपल्यासाठी, मग ते ओळखीचे असू दे, अनोळखी असू देत, कुणी असू दे. मग हा निसर्ग आला. ह्या निसर्गासाठी आपण कधी थँक्यू म्हटलंय का? तो आपल्याला किती काही देतो. हवा देतो, पाणी देतो, अन्न देतो. पण आपण त्याला थँक्यू म्हटलंय का? नाही म्हटलेलं. तर जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणायला सुरुवात करता, तर आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. की अच्छा, ह्या गोष्टीसाठी आपण थँक्यू म्हणू शकतो. आणि जेव्हा हे अभ्यास होतील तुमचे पूर्ण, तर तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल, बापरे! इतकी वरदान आहेत. म्हणजे ती वरदान आपण लिहून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला इतकी वरदान आठवतील. हे मॅजिक आहे अभ्यासाचं. तुम्ही रोज आत्ता तुम्हाला मी म्हंटल तर तुम्हाला आता फक्त जास्तीत जास्त तुम्ही 4 किंवा 5 पर्यंत जाल. त्याच्या पुढे तुम्हाला वरदान आठवणार नाही. पण एक डायरेक्शननी मी तुम्हाला जर रोज सांगायला लागले, अच्छा तुम्हाला ह्या गोष्टीवरती आज वरदान लिहायची आहेत. या गोष्टीवरती आज 10 वरदान लिहायची. तर तुम्हाला आपोआप 10 काय 12-15 पण आठवणार. उद्यापासून बघा तुम्ही. आत्ता लगेच नाही आठवणार तुम्हाला. पण आता जे जनरल आहेत आपले, जे हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे. पहिलं जे आहे वरदान, ती जनरलच लिहायची आहेत आपल्याला. उद्यापासून जे येतील हेल्थ, काम आहे आपलं, पैसा आहे, त्या दिवशीचे त्याप्रमाणे लिहायचे आहेत. तर आज आपल्याला जे लिहायचे आहेत ते कॉमन लिहायचे आहेत आपले. तर ते कशा पद्धतीने लिहायचे आहेत हे इम्पॉर्टंट आहे इथं आपल्याला आता. की जेव्हा आता आपण लिहिणार, आपल्या हे जे मिळालेले आहेत हे आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहेत, वरदान मिळाले, त्याला ब्लेसिंग म्हणू आपण, नियामते म्हणू, सगळं एकच आहे.
तर हे जेव्हा आपण आता मोजदाद करणार आहे, तर त्याला एक पॅटर्न आहे. तर आता मी म्हटलं, की माझ्याजवळ जे काही घर आहे, तर मी मला माझ्या घराबद्दल मी माझ्या घराबद्दल खूप कृतज्ञ आहे. कारण त्याच्यात मी सुरक्षित आहे. माझ्या फॅमिली सोबत मी आनंदाने राहत आहे. आणि त्याच्यापुढं 3 वेळेस आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे लिहायचंय. ही वरदान लिहायची पद्धती आहे. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या त्या गोष्टींबद्दल. तर हे लिहिताना कारण हा शब्द तिथं आलाच पाहिजे. का आला पाहिजे? कारण जोपर्यंत तुम्ही कारण लिहित नाही, तोपर्यंत ती कृतज्ञता तुमच्या हृदयातून येत नाही. फक्त म्हणजे मला घर मिळालेलं आहे त्याबद्दल मी थँक एवढंच म्हणून नाही चालणार. तुम्हाला त्याच्या पुढं अजून म्हणायचंय कारण की तिथं मी माझ्या फॅमिली सोबत आनंदाने राहते. हे जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा त्याचं फिलिंग येणार आणि ती खरी कृतज्ञता. आपण आतापर्यंत काय ठीक ठीक आहे आपल्याला माहित आहे कृतज्ञता. तर आपण म्हणतो जे माझ्याजवळ आहे त्याबद्दल थँक यू. हे पण नाही चालणार. ते तुम्हाला कारण त्याचं फिलिंग व्यक्त करता आलं पाहिजे आणि हा सगळा खेळ जो आहे कृतज्ञतेचा हा भावनेवरती आहे, ऊर्जेवरती आहे. फक्त वर्ण म्हणायचं म्हणून नाही होणार काही. तर जेव्हा तुम्ही वरदान लिहिणार आहात, मी लिहून तुम्हाला पाठवणारच आहे, त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचे. तर सरळ लिहायचंय की माझं जे घर आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे कारण की मी तिथं सुरक्षित आहे आणि माझ्या फॅमिली सोबत आनंदाने राहत आहे. आभारी आहे, आभारी आहे. हा वरदान लिहिण्याचा पॅटर्न आणि ह्या पॅटर्न मध्येच ते वरदान लिहायचे. बाकी नुसते लिहायचे म्हणून लिहायचे नाहीत. तर हे जेव्हा तुम्ही लिहायला लागाल, आता इथं पहिला लेखिकाने सांगितलेलं आहे की ही वरदानं तुम्हाला कॉमनली तुमचं आरोग्य, शरीर, मी हे तुम्हाला अभ्यास पाठवणार आहे व्हॉट्सअपवरती. शरीर, मग तुमचं काम आहे, तुमचं यश आहे, तुमचा पैसा आहे, मग नातेसंबंध आहे, मग तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या, की तुम्हाला बाबा त्या गोष्टींबद्दल आवडतं. काही असतील मग त्या निसर्गातील असतील किंवा काहीतरी तुम्हाला करायचं आहे, एखादा छंद असेल, जे काही असेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आनंद आहे कशात आहे, सुख कशात आहे, समाधान कशात आहे, तुम्हाला प्रेम कोणत्या गोष्टीबद्दल वाटतं, जीवनाबद्दल तुम्ही काय विचार करताय किंवा निसर्ग, मग त्याच्यात पृथ्वी आले, हवा, पाणी, सूर्य आला सगळं. मग भौतिक वस्तू, मग ज्या सेवा आहेत, जे आपल्याला मिळतात, रिक्षा असेल, कुरिअरवाला असेल, सरकारी सेवा असतील त्या, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला आज एक असे 10 वरदान लिहायचे. आता आठवतील ना तुम्हाला 10 वरदान? गोष्टी सांगितल्यानंतर आपोआप आठवणार. आता काय 10 काय 20 पण आठवतील. म्हणजे आपण माइंडला ट्रेन केल्यानंतर आपल्याला आपोआप आठवणार आहे की आपल्याला काय लिहायचंय. तर इथं आपल्याला हे 10 जे मी दिलेले आहेत, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही लिहायचंय. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं आणि आनंदीच वाटेल. तुम्हाला किती प्रमाणात चांगलं वाटतंय यावरून तुम्हाला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला जितकी जास्त कृतज्ञता जाणवेल तितकं जास्त तुम्ही आनंदी व्हाल आणि त्याप्रमाणे तुमचं आयुष्य बदलणार. काही दिवशी तुम्हाला झटकन आनंद वाटेल, काही दिवशी तुम्हाला वेळ लागू शकतो. पण प्रत्येक दिवशी तुम्ही मिळालेल्या वरदानांची मोजदाद तुम्ही चालूच ठेवली पाहिजे. तर तुम्हाला प्रत्येक वेळी हळूहळू बदल घडताना दिसणार आहे. तुमच्या वरदानांमध्ये जादूमयरित्या वाढ झालेली तुम्हाला आपोआप दिसून येईल. तर आजचा अभ्यास होता आपल्याला की आपल्याला 10 गोष्टींचे वरदान लिहायचे आहेत आणि हे लिहिताना कारण हे आलंच पाहिजे, महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही पुढचे 27 दिवस रोज वरदान लिहायचे. हा अभ्यास तर वरदान लिहायचा रोजच आहे. पण रोज काय लिहायचे आहेत तर ते लेसन वाईज लिहायचे.
त्यामुळे मी तिथं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बरोबर आठवणार आहे की तिथं काय काय लिहायचंय ते. तर हा होता आपला पहिला लेसन. मी आज दुसरा लेसन लगेच घेणार आहे कारण हे दोन्ही लेसन जेव्हा एकत्र तुम्हाला कळतील तेव्हाच ते जास्त चांगलं होईल. कारण मी हा दुसरा लेसन जर उद्या घेतला तर परत मला हा पहिला लेसन समजावून सांगायला लागतो आणि मग तो दुसरा घ्यायला लागतो. कारण ते दोन्ही इतके इम्पॉर्टंट आहेत ते. दोन्ही एक साथ आहेत ते. ते बॅलन्स करता आले पाहिजेत आपल्याला. तर इथं लक्षात आलं? इथं काही विचारायचंय कुणाला? पहिलं वरदानांची मोजदाद कशी करायची? ओके चला. नेक्स्ट दुसरा आहे तुमचा दुसरा दिवस आहे जादूचा दगड. आता हा जो जादूचा दगड आहे म्हणजे तो लेसनच असा आहे. तुम्ही म्हणा आता हे जादूचा दगड कुठला कसा? तर सिंपल दगड आहे. इकडे पहा. हे बघा. हा या पद्धतीने सिंपल दगड घ्यायचा आहे. हा सिंपल दगड आहे पण ह्याला जादूचा तुम्ही बनवणार आहात. हा दगड आपल्याला कुठेही मिळू शकतो. गार्डन मध्ये किंवा घरातही असेल तुम्हाला. आता आजकाल शोचे पण क्रिस्टल मिळतात मोठेवाले, ते पण चालतील. साधा दगड चालेल, काहीही चालेल. पण तो दगड तुमच्या या हातामध्ये हा व्यवस्थित असा बसला पाहिजे. हा व्यवस्थित असा बसला पाहिजे. त्याचं फिलिंग तुम्हाला छान वाटलं पाहिजे. तो कुठेही टोचला नाही पाहिजे इथं. तुम्हाला तो आनंद वाटला पाहिजे तो दगड जेव्हा तुम्ही हातात घेताय तेव्हा. तर हा दगड त्या पद्धतीने आपल्याला शोधायचा आहे. आणि हा दगडाचा अभ्यास जो आहे तो हा आहे की तुम्हाला रात्री झोपताना कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्ही जेव्हा प्रत्येकाला मिळालेल्या वर्तमानातील विपुल वरदानांचा जर विचार कराल तर तुम्ही तुमच्या वाट्याला आलेल्या भूतकाळाशी थोडासा दुर्दैवांचा नको. म्हणजे तुम्हाला जे काही दुर्दैव मिळालेले आहेत त्याच्याबद्दल नाही तुम्हाला विचार करायचा. जे काही तुम्हाला चांगलं मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला विचार करायचा. आणि हा जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल तर नेमकं तुम्हाला कळेल. तर हे सवय लावण्यासाठी किंवा आपलं माइंड जे आहे की एखादी गोष्ट जर दिवसभरात निगेटिव्ह झाली, चांगली गोष्ट झाली तर नाही आपण लक्षात ठेवत. पण एक जर निगेटिव्ह झाली तर झोपताना तेच 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 इथं चाललेलं असतं. तेच घेऊन झोपतो, तेच घेऊन उठतो, तेच दिवसभर चालतं. असं कित्येक दिवस आपलं तेच तेच चालतं. मग आपण म्हणतो नाही माझ्या आयुष्यात काही चांगलंच नाही होतंय. का नाही होतंय? इथं नाही ना चांगलं चाललेलं. बदलायला इथं लागणार आहे ना. दुसऱ्यांना नाही बदलायचंय आपल्याला. कारण दुसरी व्यक्ती ही जी आहे ती ज्या परिस्थितीत वाढलेली आहे, ती ज्या वातावरणात वाढलेली आहे, तिच्यावर जे संस्कार झाले किंवा तिने जे पाहिलं, तिने जे ऐकलं, तिने जे बघितलं, ते सगळं तुमच्यापेक्षा वेगळं आहे. मग त्या व्यक्तीला तुम्ही ती चूक आहे आणि मी बरोबर आहे नाही म्हणू शकत. वो गलत है नाही म्हणू शकत. तर इथं म्हणायचंय ती वेगळी आहे, वो अलग है. किसी को भी गलत नहीं कहना है, बस अलग कहना है. त्यामुळे बदलायला समोरच्याला नाही जायचंय तुम्हाला. त्याला बनवलेलं आहे ना, त्याने बनवलंय. त्यांनी काहीतरी विचार करून बनवलेलं आहे. त्याच्यासोबत जे काही आहे ते त्याचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नाही हे करायचं. तुम्ही कुठं बदलायचंय, तुम्ही तुम्हाला बदलायचं. तर दुसरं काही बोललं किंवा कोणी काही केलं तर ते आपण घेऊन बसतो. तिने असंच नाही बोलायला पाहिजे, मग तिने तसं केलं पाहिजे, त्यांनी असं केलं पाहिजे. तर हे सोडून द्यायचं थोडं. म्हणजे आपोआपच सुटतं आपल्याकडनं. आता नंतर नंतर जेव्हा लक्षात येईल तुमच्या तर तुम्ही आपोआपच सोडून द्याल. हे अपेक्षा करणं सोडून द्याल. अपेक्षा करून सोडून द्याल म्हणजे आपोआप तुम्ही तुम्हाला जे मिळालेलं आहे त्या गोष्टींकडे तुम्ही इतके बघाल की तुम्हाला समोरच्यात पण चांगलंच दिसणार. मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही खराब दिसणार, जे काही बाकीचं असू दे सोडून द्याल तुम्ही. त्याच्यातली जी काही एक जरी चांगली गोष्ट असेल तरी तुमचं लक्ष त्याकडेच जाणार. इतकी प्रॅक्टिस आपोआप आपली होणार. त्यामुळे समोरच्या व्यक्ती पण तुम्हाला चांगलंच वाटणार आहे, मग तो कसाही असू दे.
बाकीच्याशी कसाही वागू दे, आपल्याशी आधी कसाही वागला असेल, त्यांनी काही फरक पडणार नाही आपल्याला. आपलं माइंड आपण ट्रेन केलं की आपोआप आपल्याला त्या पद्धतीने दिसत जाणार. तर इथं आपल्याला जे दिवसभर आपण निगेटिव्ह घेऊन झोपतो, ते इथं आपल्याला बंद करायचं. तर इथं करायचं काय आहे? तर हा जो दगड आहे, हा दगड आपल्याला आपल्या बेडच्या शेजारी ठेवायचा. आणि जेव्हा आपण झोपतो त्याच्यानंतर मोबाईल बघायचा नाहीये. मोबाईल बघितला सगळं जे काही तुमचं झालं, जेव्हा तुम्हाला खूप झोप आलेली असते, त्यावेळेस हा दगड हातामध्ये घ्यायचा, असा मुठीत घ्यायचा, असं धरायचा आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे, इथं लेखिकेने एकच सांगितले. काय एकच सांगितली? कारण ती एक आठवायला सुद्धा आपलं माइंड तयार होत नसतं आधी. म्हणून त्याला सांगितले कमीत कमी आधी बाबा तू एक तरी आठव. आणि मग ते जेव्हा एक आठवायला जातं तेव्हा ते एक नाही आठवत. त्याला बरंच काही आठवतं मग. त्याला बरंच काही आठवतं. तर इथं लेखिकेने ही ट्रिक वापरली की तुम्हाला फक्त दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे ती एकच आठवायची. पण ती कशी आठवायची? ती सगळ्यात चांगली असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला ती आठवल्याबरोबर आनंद वाटला पाहिजे, कृतज्ञता वाटली पाहिजे. ती गोष्ट तुम्हाला आठवायची. मग ती एक गोष्ट आठवण्यासाठी तुमचं माइंड बघणारच ना, अच्छा ती चांगली झाली होती, पण ती सगळ्यात चांगली होती का? अजून काही चांगली झालीये का? अजून काही चांगली झालीये का? म्हणजे असं करून तुम्ही कमीत कमी 10 तरी छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टी आठवणार. म्हणजे इथं आपल्याला आजचा जो अभ्यास आहे जादूचा दगडचा, तो आहे की दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे ती आठवायची आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूनच झोपायचं. मग त्या गोष्टीसाठी, त्या क्षणासाठी, त्या व्यक्तीसाठी, स्वतःसाठी, बाकी जे काही त्याच्यात मदत झाली असेल त्या गोष्टीसाठी, ते सगळं त्याच्यात इन्क्लूड करायचं आणि त्या गोष्टींसाठी थँक यू म्हणायचं आणि मग झोपायचं. म्हणजे इथं तुम्ही काय करताय, आपलं जे सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं रात्रीच्या वेळेस, त्याला तुम्ही ट्रेन करताय, त्याला तुम्ही म्हणताय की तुला चांगलंच घ्यायचंय. आणि ते जेव्हा त्यावेळेस चांगलं घेईल तर तुम्ही सकाळी उठल्यावर पण चांगलंच घेऊन उठणार आहात. कारण सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचंय? वरदानांची मोजदाद करायची. म्हणजे वरदानांची मोजदाद करणं हा अभ्यास सकाळचा आहे आणि जादूचा दगड हा अभ्यास आपला रात्रीचा आहे. म्हणजे 2 वेळेस जर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला ट्रेन केलं तर पूर्ण आयुष्यच बदललं ना तुमचं. कारण त्या 2 वेळेसच सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं आणि त्या 2 वेळेसच आपल्या आतमधून जे काही निगेटिव्ह येत असतं ते आपण घेऊन पुढं पुढं चालत असतो. तर आपल्याला इथं बदलायचं आहे सकाळ आणि रात्रीची वेळेचं आपलं जे काही आपण सवय आहे ती. या 2 जरी सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या तरी तुमचं पूर्ण आयुष्य बदलणार. आयुष्यभर फक्त तुम्ही या 2च गोष्टी केल्या तरी चालेल. आता तुम्ही अभ्यास करताय तोपर्यंत राहतं, पण परत ठीक आहे आपण थोडं विसरतो. मग परत सगळे अभ्यास नाही होणार. 28 अभ्यास कसे करायचे? मग कसं होणार? तर 28 अभ्यास पण पूर्ण 28 नाही करायचे आपल्याला. त्याच्यात पण कसं करायचं, काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगणार. पण हे जे 2 अभ्यास आहेत, हे 2 अभ्यास तुम्हाला आयुष्यभर करायचे. तुम्हाला जर मॅजिक पाहिजे असेल आयुष्यात, तर हे 2 अभ्यास कधीही सोडायचे नाही. जोपर्यंत हे श्वास चालू आहे तोपर्यंत ते अभ्यास करायचे. तर हा जादूचा दगड आपल्याला बनवायचा आहे. तो दगड सिंपल आहे, तुम्ही कुठूनही घेऊन येऊ शकता तो. पण त्याला जादूचा तुम्ही बनवणार आणि तो जादूचा बनतो. आजपर्यंत जितके लोकांनी हा अभ्यास केलेला आहे, माझं पण उदाहरण सांगेन. माझा पण जादूचा दगड आता 2 वर्ष, 2.5 वर्ष होतील आहे. बेड जवळ ठेवलेलं. तर हा जादूचा दगड आपण कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकतो. आता इथं मी जे सांगितलं की रात्री झोपताना आपल्याला तो वापरायचा. तर तुम्ही हा जादूचा दगड जेव्हा तुम्ही आता सिक्रेट मूव्ही पाहाल, सिक्रेट मूव्ही मध्ये हा जादूचा दगड एका वडिलांनी त्याच्या मुलाच्या हेल्थसाठी वापरला. म्हणजे मुलाची हेल्थ चांगली होण्यासाठी. का? तर त्यांनी तिथं काय केलं की तो जादूचा दगड अशा ठिकाणी ठेवला की तो बाबा जास्त दिसायला पाहिजे आणि तो दिसला की पटकन आपल्या हातून कृतज्ञता झाली पाहिजे.
म्हणजे हा दगड आपल्याला कशासाठी ॲज अ प्रतीक म्हणतो ना आपण, की आपल्याला तो दिसल्याबरोबर आपल्याला आठवलं पाहिजे. अच्छा, मला दिवसभर जे चांगली गोष्ट झाली ते आठवायची. कारण आपलं माइंड कसं मग ते विसरतं कधी-कधी. म्हणजे काय होतं आपण म्हणतो ना, जी व्यक्ती आपल्याला दिसते किंवा जी कॉन्टॅक्टमध्ये असते, तिच्याबद्दलच आपण बोलतो, तिलाच विचारतो. ती जर आपल्या दृष्टीआड झाली, तर मग आपण ते विसरतो. मग तसंच आहे. ते तुम्हाला दृष्टीत दिसायला पाहिजे सारखा हा दगड. म्हणजे तुम्हाला ते आठवलं पाहिजे, की अच्छा चांगली गोष्ट आठवायची आहे मला आणि म्हणायचं. चांगली गोष्ट आठवायची आहे, म्हणायचं. मग ती चांगली गोष्ट कोणतीही असू दे. मग ती तुमची इच्छा असू दे, तुमची हेल्थ असू दे, तुम्हाला कुठं जायचंय, तिथं तुमचा प्रवास चांगला करायचा असेल तुम्हाला, ते असू दे. तर ॲट अ टाईम तुम्ही 2 किंवा 3 दगड ही वापरू शकता. कारण ते मी ट्राय करून बघितलेले आहेत. मी खूप जणांना सांगितलंय. इथं लेखिकेने आपल्याला एक दगड सांगितलंय, पण सिक्रेट मूव्हीमधून जर आपण पाहिलं, तर आपण तो कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकतो. म्हणून मी इथं सांगते सगळ्यांना, की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तो दगड वापरू शकता. तुम्ही तुमच्या इच्छासाठी वापरू शकता. तुम्ही तुम्ही कुठं जाणार असाल, तर त्यासाठी वापरू शकता. तर पाठीमागं एक ज्या मॅम होत्या, त्यांना गेल्या वर्षी जी आषाढी एकादशीची जी दिंडी असते, त्या दिंडीचा जो प्रवास असतो, त्यासाठी त्यांनी जादूचा दगड वापरला. त्यांनी काय केलं, तो खिशात घेऊन गेल्या त्या. त्यांच्याबरोबर पर्समध्ये घेऊन गेल्या आणि तो कंटिन्यू म्हणजे पर्समध्ये ठेवला, पण पर्सवरती असा हात ठेवला. म्हणजे ते लक्षात राहायला पाहिजे, की बाबा आपल्याला आठवायचंय. तर त्यांनी काय मनात म्हटलं, की माझी दिंडी छान झालेली आहे. मला तेवढं चालणं झालं, माझ्याकडनं तेवढं सगळं व्यवस्थित झालं, जे मला करायचंय, जेवढं अंतर होतं ते व्यवस्थित झालं, सगळं छान झालं. हे ते कंटिन्यू म्हणायला लागले. आणि त्यांनी नंतर सांगितलं, की मॅम म्हणे, माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं झालं, की माझी यावेळची दिंडीची यात्रा जी काही थोडीफार होती, पुण्यातच राहतात त्या, तिथून कुठंतरी ते जायचं होतं त्यांना. ती इतकी छान झाली, की आल्यानंतर बाबा ह्याच्या आधी कसं होतं, की पाय दुखले, मग थकवा आलाय, मग 4 दिवस परत झोपून राहा. ह्यावेळेस तसं काहीही झालं नाही. म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं म्हणे, की माझा पाय सुद्धा दुखले नाही. म्हणजे हे दगड कोणी काम केला, जादूचा झाला ना तो दगड. काम कुणी केलं, हिथंच केलेलं आहे काम सगळं. पण तुम्हाला ॲज अ प्रतीक म्हणून, एक आठवण म्हणून काहीतरी, की हे आठवायला पाहिजे बाबा आपल्याला, म्हणून हा जादूचा दगडचा तुम्हाला वापर करायचा. तर जर तुम्ही वर्किंग असाल, तर तुम्हाला ऑफिसमध्ये एक दगड पाहिजे असेल, तिथं तुम्ही एक ठेवू शकता. एक घरामध्ये ठेवू शकता. एक पर्समध्ये ठेवू शकता. 3 दगड तुम्ही ॲट अ टाईम वापरू शकता. पण खरा जो अभ्यास आहे ह्याचा रात्री झोपतानाचा, तो न विसरता करायचाच. आणि बाकीचे जे आहे तुम्ही त्या पद्धतीने, जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे बघा, त्या पद्धतीने तुम्ही त्या जादूचा दगडचा उपयोग करू शकता. तर ह्याला जादूचा आपण म्हणणार आहोत. तर इथं वरदानांची मोजदाद करणं आणि जादूच्या दगडची कृती करणं, हे दोन्ही अभ्यास जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिकच मॅजिक. तर इथं लेखिकेला हेच सांगायचं आहे. दोन्हीसाठी लेखिकेने ह्या लेसनमध्ये शेवटी सांगितलेलं आहे. तुम्हाला मिळालेल्या वरदानांची आणि चांगल्या गोष्टीची मोजदाद आणि जादूचा दगड, यामुळे तुमची दिवसाची सुरुवात चांगली होणार आणि रात्रीचा शेवटही चांगला होणार. म्हणजे ते तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेने होणार याची खात्री मी तुम्हाला देते. खरं तर या दोन्ही गोष्टींची एकत्रित शक्ती इतकी प्रभावी आहे, की काही महिन्यातच तुमचं आयुष्य बदलून टाकेल. परंतु या पुस्तकाची रचना अशी केली गेली आहे, की ज्यामध्ये जादूच्या भरपूर कृती दिल्या आहेत. त्यामुळे तुमचं आयुष्य खरोखरच सातत्याने बदलणार आहे. मग कृतज्ञतेत चुंबकीय शक्ती असल्यामुळे ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटावी अशा अनेक गोष्टींना तुम्ही आकर्षित करून घेणार आहात. तर ह्या 28 दिवस तुम्ही कृतज्ञतेवर चित्त एकाग्र केलं, तर त्यामुळे तुमच्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीची तीव्रता वाढते आणि जेव्हा जादूसारखी कृतज्ञतेची प्रबळ अशी चुंबकीय शक्ती तुमच्याकडे असते, तेव्हा तुम्हाला हवी असलेली आणि गरज असलेली प्रत्येक गोष्ट
आपोआप तुमच्याकडे खेचली जाते आणि आकर्षित होते. हा लास्ट पॅरेग्राफ आहे ह्या लेसन मधला. ह्याच्या आधी जे मी तुम्हाला सांगितलं तेच लेखिकेने इथं सांगितलेलं आहे. तर हा अभ्यास जो आहे तर इथं लिहायचं आपल्याला वरदान आहे. तर इथं आता वरदान काय लिहायचे आहेत? तर हा जो दगड आहे, तर या दगडाचा आपण कोणकोणत्या प्रमाणे उपयोग करतो? तुम्ही लहानपणी त्या दगडाचा कशासाठी उपयोग केला? आपण बाकीचं दगडांचा कुठं कुठं उपयोग करतो? तर त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. मग आपोआप तुम्हाला आठवतं की दगड जर म्हणला तर तुम्हाला दगड मग मूर्तीसाठी वापरतो, मग कशासाठी वापरतो, मग सगळ्या गोष्टी आठवतात. तर मी तुम्हाला ते लिहून दिलेलं आहे. तर मी आज तुम्हाला दोन्ही अभ्यास पाठवणार आहे दुपारी 3 वाजता. जादूच्या दगड आणि वरदानांची मोजदाद करणं. तर हे 2 अभ्यास ॲट अ टाइम घेणं महत्वाचं होतं. म्हणून मी हे घेतलं. कारण हे 2 अभ्यास जेव्हा तुम्हाला कंपेअर करून सांगितले जातात, समजतात, तेव्हा तुम्हाला अजून लक्षात येतं की काय करायचंय. तर जेव्हा आपलं सकाळी सबकॉन्शियस माइंड असतं ॲक्टिव्ह, त्यावेळेस आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या आठवायच्या आणि त्याबद्दल थँक म्हणायचं. आता तुम्ही म्हणाल रोज कशा आठवणार त्यावेळेस? तर त्यावेळेस असं नाही आठवलं तुम्हाला, तरी तुम्हाला जे समोर दिसतंय ते पण तुमचंच आहे ना. आता तुमच्याकडे आहे ना ते. त्याला थँक म्हणा, फॅनला थँक म्हणा, एसीला थँक पडद्याला थँक कपाटाला थँक म्हणा. तुमचं स्लीपर आहे, चप्पल आहे, गादी आहे, बेडशीट आहे, उशी आहे, जे काही आहे त्या सगळ्यांना थँक म्हणा. जे समोर जे दिसतं त्याला थँक म्हणायला सुरू करायचं. आणि पहिल्यांदा उठल्याबरोबर तुमच्या तोंडातून थँक हा शब्द आला. मग ते थँक तुम्ही कुणालाही म्हणा, देवाला म्हणा, आई वडिलांना म्हणा, स्वतःला म्हणा, ब्रह्मांडला म्हणा, कुणाला मॅडम म्हणायचंय त्यांना म्हणा. मला एक प्रश्न विचारायचा आहे इथं, हा की बोला. आपण ज्यावेळेला हे आता आपण समोर दिसणाऱ्या वस्तूंना ज्यावेळेला थँक्यू म्हणतो ना, त्यावेळेला थँक्यू म्हणताना मग त्यांना प्रत्येक वेळेला कारण म्हणायचं का? म्हणजे का येस. थँक्यू म्हणतोय? आपण आता गादीवर बसलोय, तर गादीला थँक्यू म्हणताना मग मी तुमच्यावर आरामात बसू शकले त्याबद्दल थँक्यू, असं प्रत्येक वेळेला कारण म्हणायचं का? हा कारण म्हणायचं. आता मी तुमच्यासोबत आरामात बसले यापेक्षा काय म्हणायचं तिथं, की तुम्ही मला तिथं बसू दिलं किंवा तुम्ही मला ते दिली, गाडी दिली किंवा जे काही आहे प्रवास दिला आणि तुमच्यासोबत मी तो प्रवास छान केला किंवा तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. तुम्ही मला ती सीट दिली किंवा तुम्ही मला बसायला दिलं त्याबद्दल थँक्यू. म्हणजे त्यांना कारण तिथं द्यायचंय. म्हणजे मॅडम आपण दिवसभरात ज्या ज्या वस्तू वापरतो त्यांना थँक्यू म्हणताना प्रत्येक वेळेला कारण म्हणायचं का? कारण थँक्यू म्हणलं तर खूपच थँक्यू चांगलं आहे. म्हणायचं. हो हो कारण हा, म्हणलं तर कारण खूपच म्हणायचं म्हणजे आपण कशासाठी त्याला थँक्यू म्हणतो हे म्हणायचं आणि येस. नंतर परत 3 वेळा थँक्यू म्हणायचं का? येस. ओके येस. ओके आता ओके. आता तर पटकन आपल्याला सकाळच्या वेळेस जे आहे ते पटकन नाही आठवत, पण जेव्हा तुम्हाला शांत वेळ असो किंवा हे असं त्यावेळेस जेव्हा आपण वरदानांची मोजदाद करतो तेव्हा कारण हे आलंच पाहिजे. पण नंतर नंतर जेव्हा आपल्याला ते फिलिंग यायला लागतं किंवा कारण आपल्याला कळायला लागतात, आपल्याला मनापासून कृतज्ञता व्यक्त व्हायला लागते, तेव्हा फक्त मग तुम्ही थँक्यू 3 वेळेस म्हणलं तरी चालतं. पण जेव्हा आपण आता पहिल्यांदा हे मोजणार आहे, पहिल्यांदा आपण हे करणार आहोत, तर आपल्याला इथं कारण महत्वाचं आहे देणं. तर तुम्हाला ती आतून कृतज्ञता यायला लागते. त्यासाठी कारण देणं महत्वाचं. आता तुम्ही म्हणाल की आता उशीला मी म्हटलं की थँक्यू उशी असं म्हणायचंय, तर कारण देता आलं पाहिजे ना. थँक्यू उशी कारण की तुम्हाला माझ्या डोक्याला आराम दिलास त्यामुळं मला रिलॅक्स वाटलं आणि माझी छान झोप झाली त्याबद्दल थँक्यू हे म्हणता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हाच आतून कृतज्ञता येणार आहे तुमची. एकदा सवय झाली की मग ठीक आहे, नंतर नंतर तुम्ही फक्त थँक्यू म्हणू शकता. पण ते थँक्यू म्हणताना मग ते फिलिंग आपोआप तुमचं तेव्हा यायला पाहिजे आणि तेव्हा फिलिंग हे येतंय की नाही ते कसं ओळखायचं, त्याला पण एक साईन आहे. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता किंवा जे मनापासून येतंय तुमच्या, तर त्यावेळेस तुमच्या अंगावरती आता मी जे म्हणते तेव्हा माझ्या अंगावर येतात शहारे. रोज जेव्हा मी थँक्यू म्हणते तेव्हा माझ्या अंगावरती शहारे येतात.
तर तुम्हाला हे जाणवले पाहिजे, तुमच्या अंगावरती शहारे आले, डोळ्यात पाणी आलंय, तुम्हाला आतून तुमचं शरीर एक वेगळं सिग्नल देतंय थँक्यूचं. हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा ते समजायचं की तुमची कृतज्ञता मनापासून येते. तर ह्याला तुम्हाला किती दिवस लागतात हे तुम्ही बघा आता. मला कमीत कमी 6 महिने लागले. कारण हे मी स्वतः शिकले. ठीक आहे, त्यावेळेस मला कोणी सांगितलं नाही की हे असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, नाही इतकं हे करायला पाहिजे. ते तितकं नाही. तिथं ज्यांच्याकडून मी शिकले तिथं फक्त काय ते लेसन वाचून घेतात आणि फक्त एखादं एक्झाम्पल देतात आणि तुम्ही करा. मग तुमचं तुम्ही करा असं. तिथं इतकं डिटेलमध्ये नाही सांगितलं गेलं. हे सगळं जेव्हा मी तुम्हाला सांगायला लागले, जेव्हा मी हे घ्यायला लागले, तेव्हा मला कळत गेलं की हे अच्छा असं असतं, असं असतं, असं असतं. असं करायला पाहिजे. तेव्हा मला ते जमायला लागलं. मला ह्याला 6 महिने का 8 महिने लागले. ते फिलिंग यायला. पण तुम्हाला लवकर येणार आहे ते. तुम्हाला 1 महिन्यात सुद्धा येऊ शकतं ते. कारण तुम्ही ते समजून घेऊन करताय. मला ते स्वतः समजून घेऊन करावं लागलं. त्यामुळे मला वेळ लागला. पण तुम्हाला आता मी सांगते तर तुम्हाला ते पटकन समजते की कसं करायचंय, काय करायचं. त्यामुळे तुम्हाला ते फिलिंग पटकन येणार. आणि हे साईन आहे त्या फिलिंगचं. जेव्हा कृतज्ञता तुमच्या आतून येते तर हे साईन आहे तुमचं. हे साईन तुम्हाला जेव्हा दिसायला लागेल, हे सिग्नल जेव्हा तुम्हाला दिसायला लागतील तुमच्या शरीराचे, तेव्हा तुमचं तुम्हाला लक्षात येणार की ही कृतज्ञता माझी मनापासून येते. आणि तिथून पुढं मग जादूच आहे, फक्त मॅजिक आहे. आता काल सुद्धा जे आपण परवा जी शक्ती दिली होती श्रद्धा मॅमच्या मुलीसाठी की त्याला दाखला पाहिजे, मी परवाच तुम्हाला सांगितलं होतं. तर त्यांनी मला काल संध्याकाळी मेसेज केला ना की मॅम मला ज्या स्कूलमध्ये ऍडमिशन पाहिजे होतं तिथं मिळालं, दाखला मिळाला आणि मी ते ऍडमिशन घेतलं. काल त्यांनी ग्रुपवर सांगितलं आपल्याला की ऍडमिशन झालं म्हणून. मग त्या मला एकच वाक्य म्हणला की मॅम तुम्ही जसं सांगितलं होतं तसंच झालं. म्हणलं मी सांगितलं तसं नाही झालं. तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, तुम्ही विश्वास केला त्याच्यावरती म्हणून ते झालं. आणि मग त्यांना ते पटलं की त्या म्हणल्या मॅम की हो मी खूप म्हणजे केली मनापासून कृतज्ञता व्यक्त आणि मी करते पण. आता त्यांनी सेशन केलेलं आहे, पूर्ण 2 वेळेस केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांच्याकडनं ते झालं आणि त्यांना पटकन ते लक्षात आलं की या गोष्टीसाठी कृतज्ञता द्यायला पाहिजे. हे लक्षात येणं सुद्धा महत्वाचं आहे की कोणत्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञता द्यायला पाहिजे. कारण आपण प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता देऊ शकतो. पण आपण इथं लॉजिक लावलं की नाही ह्याला देऊ शकू का, मग हे काम करेल का माहित नाही, मग जाऊ दे ना, मग असं जर म्हटलं तर नाही होणार. त्यांनी पूर्ण विश्वासाने मला सांगितलं आदल्या रात्री की असं असं आहे मॅम आणि 2 दिवसात 3 दिवसात ऍडमिशन घ्यायचंय आणि मला दाखला मिळत नाही ना, असं आहे तसं. तर लगेच शक्ती दिली मी आणि मग काल त्यांचा मेसेज आला की पाहिजे त्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळालं. झालं ना, मग आपल्याला पाहिजे त्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळालं म्हणजे झालंच. आणि त्यांनी एक वाक्य काय वापरलं, ते सहज मिळालं. म्हणजे त्यांना इमॅजिनही नव्हतं की हे ह्या पद्धतीने होऊ शकतं. त्यांना इतकं टेन्शन आलं होतं की तिथं मिळेल का नाही, पण ते सहज मिळालं. त्याने एक वाक्य वापरलं, ते सहज मिळालं. म्हणून मी तुम्हाला नेहमी हे वाक्य मी त्यासाठीच वापरते. जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील ना तेव्हा त्या सहज होणार आहेत. कारण युनिव्हर्स येणार आहे म्हणजे तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत आणि ते त्या गोष्टी सहज होणार आहेत. हेच तर ह्याचं मॅजिक आहे. ह्याच्या आधी पण एक मैत्रीण होते, तिने तिच्या मुलीसाठी जे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं त्यासाठी जेव्हा आपण कृतज्ञता दिली ते पण 2 दिवसात झालं. आतापर्यंत जितक्या शक्ती दिलेल्या आहेत त्या 99% झाल्या. हा 1% कुठं नाही झाल्या तेही मी सांगते. 1% तिथं नाही झाल्या जिथं की एखाद्याचं ती एखादी जी लेवल असते ती लेवल जर क्रॉस झाली असेल, हेल्थ बाबत म्हणे किंवा रिलेशनशिप बाबत एखाद्या वेळेस, तिथं तुम्हाला कितीही काहीही केलं तरीही कृतज्ञताच येत नाही तुमच्या आतून, तिथं काम होत नाही. बाकी सगळीकडे काम होतं. कारण आपण जितकं, आपण तर दुआ देतो, आपण ते करतोच, पण
ते ज्या व्यक्तीचं काम असतं त्या व्यक्तीकडनं पण तितकं यायला पाहिजे ना. जर त्या व्यक्तीकडनं नाही येत असेल तितकं, तर मग ते आपलं पण काम तिथं नाही करत ना. फक्त तिथं 1-2% वर कृतज्ञता होत नाही. नाहीतर बाकी सगळीकडं 99% म्हणेन मी, ती कृतज्ञता ही काम करते. फक्त 1% वर नाही करत आहे थोडंफार. जिथं बाबा हेल्थचा इश्यू आहे, जिथं थोडं रिलेशनशिपचा इश्यू आहे, तिथं थोडंसं ते कमी पडतं. तिथं आपण नाही कमी पडत. तिथं मग आपण हे नाही म्हणायचं की मॅजिक कमी पडतं. मॅजिक नाही कमी पडत. तिथं कोण कमी पडतं? त्यांची कृतज्ञता कमी पडते. त्यांचं मॅजिक कमी पडतं म्हणून त्यांच्या आयुष्यात ते होत नाही. तुम्ही देताय दुआ, तुम्ही करताय प्रार्थना, मग तुम्ही ते केलेलंच असतं. तुम्हाला ते कुठून ना कुठून परत येणारच आहे. तर आपलं काम आहे की देत राहणं. ते दिलं की ते कुठूनही येणारच आहे परत. तर या पद्धतीने कृतज्ञता ही काम करते. त्यामुळे तो जो ग्रुप आहे माझा कृतज्ञता शक्ती, तिथं मला ती द्यावी लागते सारखी. कधी कधी 2 होतात, कधी 1 होतं, कधी जसं डिमांड असेल तसं ते मी देते. त्यामुळे तिथं ते सगळं जास्त चालतं त्या ग्रुपवर. मग तिथं अभ्यास नाही पाठवता येत मला. म्हणून मग अभ्यासचा हा ग्रुप वेगळा आहे. तिथं मी अभ्यास व्यवस्थित हे पाठवून सगळं ते हे होतं. तिथं काही अभ्यास इतकं कोणी बघत नाही. मग तिथं ज्यांना बाबा शक्ती पाहिजे किंवा रोजचं त्यांनी सकाळचं जे अफर्मेशन वाचले, हे वाचले तरी त्यांना बास आहे मग. कारण त्यांनी ऑलरेडी सगळ्यांनी केलेलं आहे. ज्यांनी मॅजिक केलेलं आहे त्यांनाच मी त्या ग्रुपमध्ये टाकते किंवा ठेवते. ज्यांनी मॅजिक केलेला नाही त्यांना नाही त्या ग्रुपमध्ये आलं. कारण त्यांना कृतज्ञ शक्ती काय हेच माहित नाही, तर त्या ग्रुपमध्ये राहून काय करणार ना. त्यामुळे ज्यांना बाबा आहे त्याचं, म्हणून मी नेहा मॅमना आता त्यांनी मॅजिक सुरू केल्यानंतर त्यांना मी त्या ग्रुपमध्ये टाकलं. सविता मॅमना थोडं माहित होतं मॅजिक, म्हणून त्यांना त्या ऑलरेडी आहेत. गायत्री मॅमना पण माहित आहे मॅजिक, म्हणून मग त्या ग्रुपमध्ये त्यांना मी ठेवलं. बाकीचे जे ऍड होते त्यांना मी काढून टाकलं. ज्यांनी मॅजिक नाही केलं त्यांना तो ग्रुप कळणारच नाही की तिथं काय चाललंय ते. आणि ज्यांना मॅजिक आहे तो ग्रुप मग ते कधी सोडत नाहीत. आता किती दिवसाचा माझा तो ग्रुप आहे, 2 वर्षाचा आहे. पण तितके 60-70 लोक त्याच्यामध्ये आहेत म्हणजे आहेत. सोडत नाही मग कोण तो ग्रुप. ज्यांना मॅजिक एकदा कळलं की ते मॅजिक सोडत नाहीत. मी तुम्हाला म्हंटल नाही तुम्ही मॅजिक सोडा, तरी तुम्ही सोडणार नाही. हे त्याचं हे आहे. आणि तेच आपल्याला करायचंय. मॅजिक कधीही सोडायचं नाहीये. जादूला नेहमी सोबत ठेवायचं. ओके, चालेल, थांबूया. चला, कुणाला काय विचारायचंय? 2 अभ्यास कळले?